सेव अरावली, अरावलीला वाचवा, अरावली को बचाव, अशा प्रकारचे बरेच स्टेटस तुम्ही व्हॉट्सअपला बघितले असतील, रील्स बघितलेल्या असतील, न्यूजपेपरमध्ये वाचले असेल आणि टी व्हीवर सुद्धा बघितलेले असेल. तर काय आहे हा मुद्दा? मुद्दा असा आहे की अरावली जी पर्वतरांग आहे, जी भारतामध्ये सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते, जिची लांबी 670 किलोमीटर आहे आणि त्या पर्वतरांगेमधला म्हणजे अरावलीमधला सर्वात उंच शिखर जो आहे गुरु शिखर आहे, ज्याची उंची 1722 मीटर आहे. आणि अरावली पर्वतरांग ही फार महत्त्वाची आहे. जर अरावली नसता तर काय झालं असतं? अरावली नसता तर कदाचित दिल्ली हे वाळवंट असतं. अरावली नसता तर 2013मध्ये उत्तराखंडमध्ये जसा पाऊस पडला तसा प्रत्येक वर्षी पडला असता आणि उत्तराखंड पावसामध्ये भिजून गेलेलं असतं. अरावली नसता तर थार डेझर्ट जे आहे ते मध्य प्रदेशपासून छत्तीसगडपर्यंत येऊन गेलेला असता, राजस्थानला क्रॉस करत करत. आणि अरावली नसता तर काय झालं असतं? परत थार डेझर्टमधली जी काही वाळू आहे ती हिमालयापर्यंत वाऱ्याने उचलून नेली असती आणि हिमालयाच्या बर्फामध्ये वाळू घुसली असती आणि त्यामुळे हिमालय फार गतीने वितळला असता आणि खूप मोठं नुकसान झालं असतं भारताचं. बऱ्याच ठिकाणी पूर आले असते. तर असा हा महत्त्वाचा पर्वतरांग जी 670 किलोमीटर आहे, जवळपास 4 राज्यांमध्ये पसरलेली आहे. ती दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या अहमदाबादपर्यंत जवळपास ही पर्वतरांग पसरलेली आहे. या पर्वतरांगेचा बहुतांश भाग हा राजस्थानमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% आय थिंक. आणि सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं होतं आता नोव्हेंबर 2025मध्ये, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक युनिफॉर्म डेफिनेशन ॲक्सेप्ट केली होती अरावलीची, की जो भाग अरावलीचा 100 मीटरपेक्षा खाली आहे, जो भाग अरावलीचा 100 मीटरपेक्षा खाली आहे त्या भागाला संरक्षण मिळणार नाही आणि तो भाग पर्वत मानला जाणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी मायनिंग वगैरे ॲक्टिव्हिटीज ह्या अलाव केलेल्या होत्या. म्हणजे संरक्षणापासून ती ज्याची उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे, अशा टेकड्यांची उंची 100 मीटरपेक्षा कमी असली, ती कितीही इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट असली तरी तिला संरक्षण मिळणार नाही. परंतु पर्यावरण तज्ज्ञ जे आहेत त्यांचं या गोष्टीला फार विरोध झाला आणि सेव्ह अरावली ही मूवमेंट चालू झाली. कारण की अरावलीची उंची फार उंच नाही आहे. ऑलमोस्ट अरावलीचा 80% भाग, 80 to 90% भाग हा 100 मीटरपेक्षा खालीच आहे. हरियाणामध्ये तर 100 मीटरपेक्षा उंच असलेल्या अरावलीच्या फक्त 2च टेकड्या आहेत, तोशान आणि माधवपुरा. तर त्यामुळे हा मुद्दा न्यूजमध्ये फार गाजलेला आहे. अशा प्रकारे अरावली चा इश्यू आपण कव्हर केलेला आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की अरावली या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणता आणि त्याची उंची किती? चला मग भेटूया. बाय बाय.